नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट व प्रामाणिकपणा महत्त्वाचा. प्रथमेश खोत. आजच्या धावत्या व विज्ञान जगात शिक्षण महत्त्वाचे आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच जिद्द, कष्ट व मेहनत करणे गरजेचे आहे, असे मत कुमार प्रथमेश अनिल खोत यांनी व्यक्त केले. कारदगा गावचा सुपुत्र कुमार प्रथमेश अनिल खोत याने स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विषयामध्ये संपूर्ण केएलई इंजिनिअरिंग विद्यापीठात एमटेकमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचा कारदगा ग्रामस्थांच्या वतीने जंगली महाराज मठामध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्कार प्रसंगी बोलताना प्रथमेश यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना तो म्हणाला की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शिक्षण घेणे अडचणीचे वाटत होते, पण काहीतरी करावे ही जिद्द मनात होती. तेव्हा आई वडिलांची साथ व तुम्हा सर्व ग्रामस्थांचे सहकार्य, गुरुवर्यांचे मार्गदर्शन योग्य वेळी मिळत गेले व मी जिद्द चिकाटीच्या जोरावर आज या पदापर्यंत पोहोचलो. त्याबद्दल तुम्ही आज माझा जो नागरी सत्कार केला त्यामुळे मी भारावून गेलो असलो तरी या सत्काराची जाण ठेवून इथून पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहणार असल्याचे सांगितले. प्रारंभी प्रकाश काशीद यांनी स्वागत केले. त्यानंतर रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ व सत्कार समितीच्या वतीने हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक देवाप्पा देवकोते, जंगली महाराज विद्यालयाचे चेअरमन अरविंद खराडे व मान्यवरांच्या हस्ते, ग्रामपंचायतीच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, माजी अध्यक्ष राजू किचडे व सदस्यांच्या हस्ते, भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने सुकुमार माळी, अत्ताउल्ला पटेल, यशवंत गावडे, रवी आयवाळे व कार्यकर्त्यांच्या हस्ते, शिवसमर्थ संस्थेच्या वतीने चेअरमन भाऊसाहेब चिंतके, लक्ष्मण बसारे व संचालक मंडळींच्या हस्ते, त्याचबरोबर विविध संस्था, आपतेष्ट मित्रमंडळींच्या हस्ते सत्कार करून गौरवण्यात आले. यावेळी राजू किचडे, दयानंद सदलगे, ज्योती खोत, एस.टी. कुंभार, कल्पना रायजादव, प्रशांत खोत, एस.आर. पाटील, अरविंद खराडे, व्ही.के. खोत, अप्पासाहेब पुजारी, डॉक्टर अभिनंदन मोरावटे आदींनी कुमार प्रथमेशने मिळवलेले यश म्हणजे कारदगा गावची शान असून त्याचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगून प्रथमेशला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित नाईक, प्रकाश खोत, अजय कुलकर्णी, अभय होनवाडे, अनिल खोत, नंदिनी खोत, बी पाटील, नवनाथ तेली यांच्यासह ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, आपतेष्ट व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन हाल शुगर संचालक देवाप्पा देवकोते, अरविंद खराडे व सहकार्याने केले होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून बारवा. त्याने एक नवीन शोध लावला आहे, ते अजून लोकांना माहीत नाही. म्हणजे सॉफ्टवेअर तयार केला आहे. टोटल कर्नाटक युनिव्हर्सिटीच्या 400 प्राध्यापकांना 4 तास लेक्चर दिला त्यांनी. मग ह्या वयात आमच्या वयाचे लेक्चरर जे पण बी असतील, एमटेक असतील, त्यांना 4 तास टोटल हुबळी कॉलेजला त्यांना लेक्चर दिला. मग ह्याच्यावर त्याच्या बुद्धीची तुम्हाला म्हणजे कल्पना आली पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? परत एकदा त्याचा धन्यवाद. मगापासून आमच्या प्रतिमेचं कौतुक, त्याने मिळवलेली यशस्वीता याबद्दल आपण माहिती घेतली. आज त्याचा सत्कार सोहळा ग्रामस्थांच्या वतीनं करत असताना त्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्वांची नावं घ्यायला वेळ जातो. त्याचबरोबर समोर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व भगिनी, प्रथमेश कदाचित आपल्याला माहीत नसेल आणि मोठा गटातला पहिला विद्यार्थी आमच्या विद्यालयात, आणि त्यानंतर आणि आमची चर्चा झाल्यानंतर तो आपण प्रत्येक ठिकाणी बंगाली बाबांची कृपा, जंगली महाराजांची कृपा म्हणत असताना त्या गावामध्ये प्रत्येक गणित, मी त्याला गणित शिकवलंय, प्रत्येक गणित तो अगदी व्यवस्थित सोडवायचा. सगळी मुलं सोडवायची, पण व्यवस्थित नीटनेटकेपणा त्याचं खूप. हो, हे अतिशय चांगल्या प्रकारे कष्ट करून जी पदवी गावामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एमटेक पदवी प्राप्त करणारा हा पहिला विद्यार्थी आहे. त्यामुळं मला फार अभिमान झाला, कारण का सिव्हिलमध्ये कोणी केलेलं नाही. केले आता आमचे महावीर पाटलांचे मुलगा जो ह्याच्यामध्ये ENC किंवा कॉम्प्युटरमध्ये एमटेक करून ते आल्हाददायक आणि असं उल्हास असण्याच्या वातावरणामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये एका विशेष कशापूर्वक आम्ही गावामध्ये जन्मलेल्या आणि आमच्या शाळेचा विद्यार्थी आणि नामेनं संतोष विद्यार्थी
साधारणतः ज्ञानाशिवाय जगात असं कोणतंच काही नाही. आपल्या त्यात आमचं गाव असं काही कमी नाही आहे. पूर्वी नालंदा तक्षशिला विद्यापीठाची नावं घेतली जात असायची, त्यांना बऱ्याचशा क्षेत्रातून मोठमोठ्या विधायकातून तिथं मुलं यायची. पण काळात असं 1951 स्वातंत्र्याच्या काळामध्ये साधारणतः पहिला 2700 ज्या संस्था निर्माण झाल्या धारावामध्ये ते 1951 नंतर 1947 नंतर त्या 2700 पहिल्या शाळांमध्ये आपल्या तालुक्याची संस्था होती. त्या संस्थेचा हा विद्यार्थी आणि हा संस्थेचा हा मला ते साधा समुद्राकडे साधारणतः एमपीच्या विषयामध्ये जातोय, आपले विचार मांडतोय, शेअर करतोय, इंटरॅक्शन करतोय आणि आपल्या विचाराचा तिथं पाया आपल्या ठिकाणी ठेवतोय. हा कोणाच्या एका विशिष्ट अशा परिवाराचा विद्यार्थी, तो काव्याचा विद्यार्थी, त्याचा 7 आत्मार्थ मागून म्हणून त्याचा पहिला सर्वप्रथम त्या सर्व गुरूंचा मी ऋणी आहे. परक्या नाही आपलंच करतील असे गोड शब्द असतात, परक्या नाही आपलंच करतील असे गोड शब्द असतात, शब्दांनाही कोणी पडवी अशी गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. असे सन्मान्य व्यासपीठावरील विराजमान झालेले सर्व मान्यवर झाली. तर माझ्या शिक्षणाची सुरुवात याच जंगली महाराज गव्हर्नमेंट स्कूल मधून झाली. आज अभिमान आणि स्वाभिमान या गोष्टीचा वाटतो की या शाळेचा मी पहिला विद्यार्थी. जेव्हा अरविंद काका खर्डेंच्या मदतीनं आणि पाटणकर सरांच्या मदतीने ह्या शाळेची सुरुवात झाली आणि याच शाळेमध्ये आज गौरव उत्सव होतो, हे माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. त्याच्यानंतर 1ली ते 7वीचं शिक्षण अरिहंत कॉन्व्हेंट स्कूल बोरगाव मधून झालं. त्या बोरगावचे प्रिन्सिपल सदलगे सर इथं आलेले आहे. दयानंद सदलगे सरांचा विषय म्हणजे गणित. अवघड समजणारा हा गणित विषय मला इतक्या सोप्या पद्धतीने शिकवला. मलाच नाही तर माझी पूर्ण बॅच गणिताला काही आउट ऑफ असलेलं आणि या सरांच्या मदतीनं मी आजपर्यंत एक रेकॉर्ड केलं. 1ली पासून ते एमटेक डबल डिग्री पर्यंत गणिताच्या म्हणजे मॅथमॅटिक्सच्या विषयाला 100 पैकी 90च्या खाली कधीच मार्क आला नाही. हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे. तर मी सरांचा मी मनपूर्वक ऋणी मानतो. त्याच्यानंतर 2000 जास्तीत जास्त माहिती खेडेगावापर्यंत पोचायची नाही, पण आपल्या गावचे राजू सर आणि सदलगे सरांनी आग्रह केला आणि मला जबरदस्तीने नवोदयला घालण्याचा भाग पाडलं. पण नवोदय एक्झामचा इतकं उपयोग झाला की 2018 मध्ये मॅथ्स टॅलेंटेड नावाची कर्नाटक युनिव्हर्सिटीने घेतलेली परीक्षा, ज्या परीक्षेमध्ये कर्नाटकातील गणिताचे शिक्षक आणि त्या एक्झाम मध्ये कर्नाटकातून पहिला नंबर आला. त्यामुळे सदलगे सरांचा आभार मानतो. DS नार्गे हायस्कूल कारक्यातून निघालं. ज्याप्रमाणे आईवडिलांच्या संस्काराप्रमाणे आणि आईवडिलांच्या काळजीप्रमाणे घेणारं शिक्षक इथं मिळालं. मग ते विके सर असतील, कुलकर्णी मॅडम असतील, JP जनवाडे सर असतील, कोगले मॅडम असतील, राजू मॅडम असतील, SP पाटील सर असतील. आणि या शाळेमध्ये फक्त शिकायलाच नाही तर आध्यात्मिकाचं ज्ञान देणारं हे पहिलं स्कूल असेल. आणि या शाळेमध्ये शिकायलाच नाही तर फक्त जगायला सुद्धा शिकवलं. ज्ञानसागर 10वीच्या दरम्यान ज्ञानसागर अकॅडमीची नावाची अकॅडमी म्हणजे प्रकाश भागाटे सरांच्या माध्यमातून 10वीचा बेस सुद्धा चांगला झाला. ST कुंभार सर आहेत. ST कुंभार सरांचा काल फोन आला आणि एक वाक्य बोललं की खोत माझी शेवटची जी इच्छा होती का ती एका शिक्षकाचं स्वप्न 12वी झाल्यानंतर पुढे करायचं काही सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो. पण प्रशांत काका माझ्या बेळगावचे काका प्रशांत काका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मदतीने मला KLE टेक्नॉलॉजी ऑफ युनिव्हर्सिटी चिकोडीला ऍडमिशन मिळालं. शिकता 4थ्या वर्षी आपल्या गावचे सुपुत्र कोल्हापूरचे एक सुप्रसिद्ध वकील अजय काका कुलकर्णी असतील, प्रशांत काकांचे मित्र DCP डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस बेंगलोर रिजन IPS ऑफिसर जोशी सर असतील. याच्या व्यतिरिक्त माझ्या बेळगावचे काका प्रवीण काका असतील. यांच्या मदतीनं मी दिल्लीला IAS कोचिंगसाठी परतावलो. दिल्लीचा झाला तर इथल्या लोकांना एक प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरोघरी ऑफिसर का होत नाही. ती म्हणजे एक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो. पण तिथं मला काय जाणवलं तर UP बिहारची जी मुलं आहेत त्यांचा अभ्यास करण्याची शैली, 1 वर्ष त्यांनी जर एकदा घर सोडलं शिक्षणासाठी तर 3 ते 4 वर्ष परत घरी येत नाही. पण माझं कसं झालं, 1 वर्षामध्ये 3 वेळा घरला आलो सण साजरा करण्यासाठी. त्यामुळं आपल्या भागातील जी पालक मंडळी असतील, जर आपला मुलगा 10वीला असेल, 12वीला असेल, मेरिट परीक्षा असतील, नीट, PGCET, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम गणेश चतुर्थी असेल, दिवाळी असेल, दसरा असेल साजरा करा, पण लिमिटेड टाइम पर्यंत करा. 12 महिन्यातील 6 महिने ते फक्त लग्न उत्सव वाढदिवस साजरा करण्यासाठी चालले. त्यामुळं मिळणारं 1 वर्षाचं यश आहे ते 2-3 वर्षामध्ये मिळवण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं.